माती ही जिवंत आहे, त्या मातीला जिवंत ठेवा, कारण जिवंत मातीमध्ये जीवन येत असतं मित्रांनो, आणि जीवन घडत असतं, नवनिर्माण तिथं होत असतं. जिवंत माती ठेवा, त्या मातीला विष पाजून मारू नका, ही माझी कळकळीची विनंती आहे. सर्व शेतकऱ्यांनी या प्लॉटचं संगोपन कसं केलं आहे, अन्नद्रव्य व्यवस्थापन हे पाहू शकता. माती ही जिवंत आहे, त्या मातीला जीवन आहे, म्हणूनच त्या मातीमध्ये असं सुंदर असं जीवन निर्माण होतं. बघा पाण्याचे थेंब कसे पानावर दिसतात. ही माती जिवंत आहे, त्या मातीला जिवंत ठेवा. ती माती जर समजा विष पाजून तुम्ही जर मारत असाल तर ती माती आपल्या सॉईलमध्ये चांगल्या पद्धतीचे जीवन निर्माण करू शकणार नाही आणि आपल्याला भरघोस आणि दर्जेदार उत्पादन मिळणार नाही. यासाठी मित्रांनो, माती ही जिवंत आहे, त्या मातीला जीवन द्या. जसं विष प्यायल्यानंतर आपण मरून जाऊ, तसंच त्या मातीला जर तुम्ही विष पाजाल तर ती माती मृत मृदा अशी समजल्या जाईल आणि मृत मृदेमध्ये जीवन निर्माण होणार नाही, ही गोष्ट शाश्वत आहे. त्यासाठी मित्रांनो, जीवो जीवस्य जीवनम या तत्वावर शेती करा आणि जसं एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंत असं तुकाराम महाराजांनी म्हटलं आहे, त्याप्रमाणे आपण इथं संगोपन करा शेतीमध्ये. पूर्ण अन्नद्रव्य व्यवस्थापन, एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन, एकात्मिक कीड व्यवस्थापन अशा पद्धतीने जर समजा आपण संगोपन केलं तर भरघोस आणि दर्जेदार उत्पादन आपल्या शेतीमध्ये आपल्याला पाहायला नक्कीच मिळतं. माती ही जिवंत आहे, तिला जीवन आहे, तिला विष पाजून मारू नका, हीच माझी एक कळकळीची विनंती आहे. खूप छान, एक नंबर.